नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानातली नेमकी बदल काय होत आहेत आणि हवामानात आता काय होईल या संदर्भातली ही चर्चा आहे. आपण बघतो की या ठिकाणी पुन्हा एक नवीन WD सक्रिय झालेला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील वातावरण बदलतंय. पूर्व भारतामध्ये या ठिकाणी एक WD पोहोचलेला आहे आणि त्यामुळे मोठं पावसाळी वातावरण या भागात झालेलं आहे. बाकी भारतीय भूभागावर सध्या मोठं पावसाळी वातावरण नाही, उष्णतेची लाट आहे. सुरुवातीला एक सूचना आहे की आणीबाणीचा इशारा जारी, अशा प्रकारची एक व्हॉट्सअप मेसेज नागरी संरक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि हा मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल होतो आहे. परंतु हा व्हॉट्सअप मेसेज चुकीचा आहे. भारतामध्ये कधीही 55°C तापमान जाणार नाही आणि सध्या जात नाही. परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेजने कुठल्याही प्रकारे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पुढील अंदाज सुरू करण्यापूर्वी आपल्या काही सूचना आहेत, त्या सर्वांनी लक्षात घ्या. पहिली सूचना म्हणजे आपण दररोज जो अंदाज देतो तो केवळ 5 दिवसाचा असणार आहे. आपण यापूर्वी सकाळ संध्याकाळ अंदाज द्यायचो. आपण संध्याकाळचा अंदाज सध्या बंद ठेवलेला आहे. तो 15 मे ते 15 ऑक्टोबर या काळात सुरू होईल. तो केवळ 48 तासाचा असणार आहे आणि तो रडार बेस असणार आहे, म्हणजे एका विशिष्ट मॉडेलच्या माध्यमातून तो दिला जाईल. त्यानंतर आपला नेहमीचा जो अंदाज आहे सकाळचा, तो 5 दिवसाचा वर्षभर दिला जाईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बदल केला जाणार नाही. परंतु प्रत्येक रविवारचा व्हिडिओ हा मात्र 7 दिवसाचा असेल. एवढा बदल आपण या ठिकाणी करतो आहोत. मात्र आता यापुढे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कधीही 10 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा अंदाज दिला जाणार नाही. तो अंदाज केवळ आपल्या पेड चॅनलवर दिला जाईल, पेड ग्रुपवर दिला जाईल. आणि यापूर्वी जवळपास 50 ते 60 लोकांनी पेड ग्रुपची मेंबरशिप घेतलेली आहे, जी लाईफ टाईम आहे व आयुष्यातून केवळ एकदा आपल्याला 500 भरायचे आहेत. वर्षाला, महिन्याला कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला भरायचे नाही आहेत. वन टाईम फी भरायची आहे ती. मात्र त्याला एक नियमावली दिलेली आहे. त्या नियमावलीमध्ये आपल्याला जर आपण नियमावली मान्य असेल तरच आपण तो ग्रुप जॉईन करायला देतो, अन्यथा तो ग्रुप जॉईन करायला देत नाहीत. त्यामुळे केवळ पैसे कमवण्याचा हा एक मार्ग शोधला आहे, अशा प्रकारची टीका 1-2 व्हॉट्सअप ग्रुपला झाल्यामुळे आपण त्याविषयीचा आपलं मत मांडण्याचं बंद केलं होतं. परंतु ज्यांना खरोखरच गरज आहे 10 दिवसाच्या अंदाजाची, 15 दिवसाच्या अंदाजाची, त्यांनी मात्र तो ग्रुप अजूनही जॉईन करण्याची संधी त्यांना आहे. समोरील भारतीय हवामान खात्याच्या मॉडेलमध्ये बघतो की 16 तारखेला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट असणार आहे. जवळपास 44 ते 45°C तापमान काही भागात जाण्याची शक्यता आहे. भारतामध्ये केवळ 47°C तापमान जाऊ शकतं, त्यापेक्षा पुढे अजून गेल्याचे रेकॉर्ड्स नाही आहेत. एखाद दुसऱ्या ठिकाणी थोड्या कालावधीसाठी जरी तापमान गेलं तरी 50-55 वगैरेचं तापमान भारतात जात नाही. सर्व किनारपट्टी भागात उष्ण दमट तापमानाचा अलर्ट आहे. पूर्व भारतात केवळ पावसासाठी अनुकूल स्थिती आहे आणि थोडं कर्नाटकामध्ये. उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये 17 तारखेला कायम राहील, अशा प्रकारे भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. कर्नाटकाच्या काही भागात पावसाचा अंदाजही कायम आहे. पूर्व भारत आणि उत्तर भारतातही पावसाचा अंदाज कायम आहे. कोस्टल भागामध्ये म्हणजेच दोन्ही समुद्रांच्या किनारपट्टी भागात दमट वातावरणाचा अलर्ट देखील कायम आहे. उष्णतेची लाट 18 तारखेलाही कायम असणार आहे. मात्र कोकणातील दमटपणाचा इशारा या ठिकाणी कमी होणार आहे आणि त्यामुळे थोडी दक्षता घेणं सध्या गरजेचं आहे. पाण्याचं बाष्पीभवन होणं आणि शेततलावातील पाणी कमी होणं किंवा मोठ्या पाणी प्रकल्पातील पाण्याचा साठा कमी होणं, हे देखील उष्णतेच्या लाटेचा एक परिणाम असतो. 19 तारखेला मराठवाडा आणि कोकण, गुजरात, राजस्थान भागातील उष्णतेची लाट कमी होते. मात्र महाराष्ट्रात, विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. पहिल्यांदा 19 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 20 तारखेला महाराष्ट्रात केवळ पावसाचा अलर्ट आहे. उष्णतेची लाट कमी होणार आहे.
त्यामुळे साधारणपणे 20 तारखेपर्यंत अंदाज महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपण बघतो मॅक्झिमम टेम्परेचर 15 तारखेला विदर्भ मराठवाड्यात जवळपास 40 अंशाच्या पुढे होतं. काही ठिकाणी ते 42 ते 44 अंशापर्यंतही पोहोचल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. तो पूर्व भारतामध्ये आणि थोडं ओरिसा तेलंगणामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडल्यात, अन्यथा काल किंवा गेल्या 48 तासात कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. तो GFS मॉडेलनुसार सध्या पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. उद्या मात्र 17 तारखेला उत्तर भारत पूर्व भारतात वातावरण बदलायला सुरुवात होईल. तीच परिस्थिती 18 तारखेला आहे. महाराष्ट्रामध्ये 19 तारखेपासून वातावरण बदलेल. 20-21 महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात भाग बदलत पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि हे वातावरण दक्षिण भारतातून म्हणजेच कमी दाबाचे दोन्ही समुद्रातून आलेले बाष्पयुक्त वारे आणि त्यामध्ये असलेली नमी म्हणजेच आर्द्रता यामुळे तयार झालेलं हे वातावरण आहे. त्यामुळे गारपीट कमी ठिकाणी होईल, परंतु वादळी पावसाची शक्यता अधिक आहे. कालही विदर्भामध्ये उष्णतेची लाट होती आणि आज देखील विदर्भामध्ये उष्णतेची लाट असून नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. ही 17, 18, 19 तारखेपर्यंत असणार आहे. 20 तारखेपासून हा थोडं महाराष्ट्रातील प्रभाव त्याचा कमी व्हायला सुरुवात होईल. मेच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वातावरण बदलेल. मान्सूनचा बेस तयार व्हायला सुरुवात होईल. तर आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 13 ते 20 मे या दरम्यान हवामानात मोठे बदल होतील आणि याच दरम्यान अंदमानात मान्सूनचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. परंतु सुरुवातीलाच अरबी समुद्रातील वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असा अंदाज आहे. पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजे 20 तारखेपर्यंत GFSने दाखवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव, इकडे सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात पहिल्यांदा GFSने पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि हा साधारण 19-20 तारखेचा आहे. ECMWF मॉडेलनुसार हाच अंदाज आपण जर बघितला तर केवळ सातारा, सांगली, कोल्हापूर, थोडंफार धाराशिव, सोलापूर या ठिकाणी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. हाच अंदाज आपण जेव्हा 20 तारखेपर्यंत आयकॉन मॉडेलनुसार बघतो तेव्हा मात्र आपल्याला काही भागात चांगला पाऊस होईल असं दिसतंय. यामध्ये लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि बीडपर्यंत, अगदी जालना, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण नाशिक, पूर्व भागापर्यंत हा वातावरण दाखवलेला आहे. आणि मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगतोय की सध्या पॅटर्न जो आहे मान्सून पूर्व पावसाचा हा आयकॉन मॉडेलचा चालू आहे. त्यामुळे हा पाऊस या भागात होईल. ECMWF मॉडेलनुसार आज दुपारनंतर दक्षिण भारतीयमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होणार आहे आणि याचा परिणाम उद्यापासून मात्र थोडा अधिक वाढेल. खास करून सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आपल्याला उद्यापासून ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल असा अंदाज आहे. जशी ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होईल तसं उष्णतामानही कमी होईल, मात्र दमटपणा वाढेल. आपण पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, दक्षिण, बीड दक्षिणमध्ये 18 तारखेला वातावरणाची शक्यता दाखवलेली आहे. हे वादळी वातावरणासंदर्भातला अंदाज आहे की नाशिक जिल्ह्यापर्यंत हे वातावरण पोहोचणार आहे. 19 तारखेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वातावरणाची शक्यता आहे. पाऊस, वारा आणि विजांसह मेघगर्जनेसह पाऊस असं हे वातावरण असणार आहे. त्यानंतर आपण याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला वाढताना बघतो. कालच्या तुलनेत आज मात्र हे वातावरण वाढताना दाखवलेलं आहे की याची तीव्रता घाटमाथ्यावर 21 तारखेला अधिक आहे. शिवाय आपण बघतो की महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये याची व्याप्ती असणारे पूर्व विदर्भ सोडतात. या ठिकाणी मात्र आपल्याला फक्त आयकॉन मॉडेलचा अंदाज या मॉडेलनुसार आपण या ॲपनुसार बघणार आहोत. आज 16 तारखेला काही विशेष वातावरण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आहे. उद्या मात्र सकाळपासूनच आपल्याला कोकण किनारपट्टीला ढग जमा होताना दिसतील. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण 17 तारखेला सुरू होईल
सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये पावसाळी हालचालींना 17 तारखेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही वातावरण असणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पावसाची सुरुवात 17 तारखेला, 18 तारखेला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये काही भागात 18 तारखेलाच पावसाची सुरुवात होऊ शकते. तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या काही भागात साताऱ्यापर्यंत 19लाही असणार आहे. आणि एक लक्षात घ्या, सोलापूर, धाराशिव, लातूर, कोल्हापूर या भागात 19ला पावसाचा प्रभाव वाढतोय. शिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जरी पांढरे ढग दिसत असले, अगदी जळगावमध्ये पांढरे ढग दिसत असले, नाशिक पूर्वमध्ये दिसत असले, तरी काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं स्थानिक स्वरूपामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघतो की अगदी अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. दोन्ही समुद्रातून वारे येत आहेत आणि यांचा मिलाप महाराष्ट्रात होतोय. चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण निर्माण होईल. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस असल्यामुळे या काळात काळजी घ्या, कारण विजा पडण्याची शक्यता जास्त आहे. उष्णता प्रचंड वाढलेली आहे, त्यामुळे जनावरांची, मालमत्तेची आणि आपली स्वतःच्या जीविताची काळजी घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.